नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे आणि अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडल जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 6/12/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 20/12/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करू शकणार आहात। तुम्हाला ऑफलाईन अर्ज जे आहेत उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर आरोग्य संकुल 3रा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत। तर या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडल यांच्या कार्यालयामार्फत एक वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। प्रकल्प समन्वयक या पदासाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा BSCA झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा MBA तुमचं झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल मॅनेजमेंटमध्ये किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। तुम्ही जर NHM मध्ये कार्यरत असाल तर 5 वर्षापर्यंतची शिथिलता तुम्हाला देण्यात येईल। 50,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस लातूर या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।